नमस्कार बालमित्रांनो, गोष्टींची पेटी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जंगलात एक स्पर्धा लागली होती. हत्ती, सिंह, वानर सगळे हरले, पण जिंकला कोण माहिती आहे? ऐकायची ही गोष्ट? चला तर मग सांगते. एकदा एका मोठ्या वडाच्या झाडाखाली प्राण्यांची सभा भरली होती. सभेचा विषय होता सर्वात जास्त हुशार कोण. आजच्या सभेचा विषय आहे आनखात आपल्यापैकी सर्वात जास्त हुशार कोण. सभेत सर्वांनी आपापली मतं मांडायला सुरुवात केली. वानर उड्या मारत म्हणाला, मी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज जातो म्हणून मी सर्वात हुशार. ससा आपल्या लांब कानांची हालचाल करत म्हणाला, मी चपळ आहे, शत्रूला चकवून पळून जातो म्हणून मी सर्वात हुशार. माझ्याकडे प्रचंड ताकद आणि स्मरणशक्ती आहे, त्यामुळे मी श्रेष्ठ. अशा प्रकारे प्रत्येक प्राणी स्वतःलाच हुशार सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा जंगलचा राजा सिंह शांत मध्येच व्हा. म्हणाला, आता मी तुम्हाला एक कोडे घालतो. जो कोणी हे सोडवेल तोच खऱ्या अर्थाने हुशार. सिंहाने एक मोठे लाकडी खोके झाडाजवळ ठेवले आणि सांगितले, या खोक्याच्या आत काहीतरी आहे, ते तुम्हाला बाहेर काढायचे आहे, पण त्या खोक्याला एक कठीण कुलूप लावले आहे. सगळ्या प्राण्यांनी प्रयत्न केले. वानराने नखं मारली, हत्तीने सोंडेने धक्का दिला, सशाने ओरबाडले, पण कोणालाही ते जमले नाही. शेवटी उंदीर हळूच पुढे आला. त्याने आपल्या धारदार दातांनी कुलपाच्या बाजूचा एक लाकडी तुकडा कुरतटला आणि त्यातून एक चावी बाहेर काढली. त्या चावीने त्याने कुलूप उघडलं. खोक्यातून खूप सारी फळे आणि बिया बाहेर आला. सगळे प्राणी थक्क झाले. सिंहाने हसून सांगितले, वानराची ताकद किंवा सशाची चपळाई इथे कामाला आली नाही, पण उंदराची कौशल्यपूर्ण बुद्धी कामी आली. मुलांनो, तात्पर्य असे आहे, प्रत्येक प्राण्यात काहीतरी वेगळी शक्ती असते, म्हणून कोणालाही कधी कमी समजू नये. आणि खरोखर हुशार तोच जो योग्य वेळी योग्य विचार करतो.